की बहुतेक थांबण्याची ही योग्य वेळ आहे, आभार मानण्याची ही योग्य वेळ आहे. पण आभारसुद्धा आपण अगोदरच मानलेले असल्यामुळे मी गुंजन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपण पुढल्या राऊंडला, पुढल्या कवितेला सुरुवात करावी. आपण हा तिसरा राऊंड आहे, वेळेचं बंधन आहे. तुम्ही आम्ही कुठल्याही पक्षाचे नसलो तरी घड्याळाचा आदेश पाळणारे आपण सगळे लोक आहोत. मला खरोखर कौतुक वाटतं की डॉक्टर श्रेया मॅडम असतील, कर्नल सरांचा पूर्ण परिवार असेल, रविदादा असेल, आमचा पियुष असेल, क्षितिज असेल, श्रुती असेल, हे सगळे लोक आहेत या कार्यक्रमासाठी गेल्या 15-20 दिवसापासून सलग मेहनत घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं जे काम आहे ते आपण उत्तमपणे पार केलेलं आहे आणि आम्हीसुद्धा आमचं केलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि गुंजनला विनंती करतो की आपण पुढील जे कविता पाठाला सुरुवात करावी. धन्यवाद दादा. खरं तर बऱ्याच वेळेचे तुम्ही इथे बसले आहात. बसण्याची वेळ असली तरी तुम्ही इथे बसलेले आहात. इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे. वा वा. इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकत्या पावलांसाठी भान व्हावे. मानसातला हा दुरावा सलतो मला, मानसातला हा दुरावा सलतो मला, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. वा वा. माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. आईचा उल्लेख निघाला आणि नेहमीच मी एक ऐकते, आईच्या मातृत्वाचं आणि दातृत्वाचं भरभरून कौतुक केलं जातं. ते तिला हवं आहे का हे कधीच विचारलं जात नाही. 2 महिन्याआधी एका अभिनेत्रीने फेसबुकवर किंवा इन्स्टावर पोस्ट टाकली होती की तिला बायोलॉजिकल आई व्हायचं नाही आहे. तिचे जर कमेंट सेक्शन तुम्ही ओपन करून बघितलं तर तुम्हाला कळेल की हा समाज बाईच्या स्वतःच्या शरीरावरचे अधिकारसुद्धा मान्य करत नाही. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. बायोलॉजिकल आईबद्दल इथे मी बोलत नाही आहे. पिढ्यानं पिढ्या जी आई आम्हाला शिकवल्या गेली, पिढ्यानं पिढ्या ज्या आईने सॅक्रिफाईस आम्हाला शिकवले, ती आई मला व्हायचं नाही आहे. स्वागत आहे. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. वा वा वा. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. वा 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 वा. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. वा. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. वा 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 वा. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. वा वा. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. वा 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 वा. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. वा वा. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार.
तुमच्या पोथ्या, तुमचे नियम, तुमचे सारे चमत्कार भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं? तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं? व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. वा वा. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप, भाऊ, पती, प्रेमी कोण बनून छळतो आहे. वा वा वा. माझ्यामध्ये उफनते एक नदी, माझ्यामध्येही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. आणि बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. वा वा. जिंदाबाद. खूप छान. आणि बाईनं जर मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते. वा वा वा. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्या औरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायचे नाही. मला आई व्हायचे नाही. वा 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 वा. खूप सुंदर. बाईने जर मायेची ऊब द्यायचं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. खरोखर फार सुंदर आणि मोलाची ओळ होती. आणि खरोखर स्त्रीच्या, आजच्या स्त्रीच्या दबलेल्या पिसलेल्या स्त्रीच्या भावना मांडण्याचं काम समर्थपणे गुंजनने केलेलं आहे. माझे वडील बसले. माझ्या वडिलांच्या ओळी मला खास आठवल्या गुंजन, की अबलाना तू राणी झाशीची चार भिंतीत सडू नको. की अबलाना तू राणी झाशीची चार भिंतीत सडू नको. फेक माला उचल भाला हुंड्यासाठी जळू नको. हुंड्यासाठी जळू नको. हुंड्यासाठी जळू नको. त्यामुळे आपल्या कवितेतून स्त्रीला बळ देण्याचं काम कवीने केलं पाहिजे आणि तू ते करत आहेत. खूप बरं वाटलं. एका गोष्टीसाठी बरं वाटलं की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की गुंजनच्या अनेक प्रेमाच्या हलक्या फुलक्या कविता, व्हायरल होणाऱ्या कविता तुम्ही ऐकल्या असेल. पण त्याच गुंजनकडून इतकी धीर गंभीर आणि इतकी प्रचंड भावना आणि भावविश्व असणारी कविता आपण ऐकता. डॉक्टर साहेब, कवीची ही खासियतच असते. एकदा एका पत्रकाराने शकील आझमी साहेबांना विचारलं की शकील आझमी साहेब, तुम्ही इतके सुंदर सुंदर शेर तुमचे प्रसिद्ध आहेत, पण दुसरीकडे तुम्ही बॉलिवूडमध्ये गाणे लिहितात, आयटम सॉन्ग लिहितात, तर हे एका कवीला, एका शायराला कसं शक्य आहे? तर शकील आझमी साहेबांनी दिलेलं उत्तर डॉक्टर साहेब फार मोलाचं होतं. शकील आझमी साहेब म्हणाले की काही कविता पाठीसाठी असतात आणि काही कविता पोटासाठी असतात. तर ज्या कविता पोटासाठी असतात, हलक्या फुलक्या असतात, त्या तुम्ही त्याच भावनेत त्यांना बघा. पण गुंजन जेव्हा अशी कविता म्हणते, आवेद भाई जेव्हा समजू नको ढगा साधे सुधे बियाणे म्हणतो, तेव्हा त्या कविता पाठीसाठी असतात. त्या पाठीवर थाप तुम्ही दिली पाहिजे, कौतुक त्याचं केलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून इतकी धीर गंभीर कविता गुंजनने ऐकवली आणि हा माहोल सुंदर बनवलेला आहे. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की अगदी 5 मिनिटात आपण एक कविता सादर करावी. त्यानंतर मी काही शेअर ऐकून आवेद भाई जो आहे त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. खरं तर मसूद पटेल असं म्हणतात की पाऊले निघण्या जरी धजणार नाही, थांबणेही पण आता जमणार नाही. पाऊले निघण्या जरी धजणार नाही, थांबणेही पण आता जमणार नाही. शब्द माझे यारो हो उरतील काही, मी जरीही या जगी उरणार नाही. मी जरीही या जगी उरणार नाही. आम्ही आज आलो, इथून निघून गेलो, उद्या आपली भेट होईल नाही होईल सांगता येणार नाही, पण आमचे शब्द तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात. त्यामुळे कुठेतरी थांबणं भाग असतं. म्हणून आपण समारोपाकडे येऊया. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की हा सुंदर जो माहोल आपण
वरती घेऊन आलेलो आहे त्याला आणखी शिखरावर नेण्याचं काम आपण करावं. डॉक्टर साहेब स्वागत आहे. दोस्तों, आखिरी पड़ाव पर हम लोग हैं, तो मुझे एक मतला और एक शेर याद आता है कि वैसे तो सारा शहर सुहाना लगा मुझे, एक शख्स फिर भी जान से प्यारा लगा मुझे, और आते ही मुझसे जाने का टाइम न पूछिए, इस मंच पे आते आते जमाना लगा मुझे. क्या बात है सर. वाह 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 आते ही वाह मुझसे जाने का टाइम न पूछिए, इस मंच पे आते आते जमाना लगा वाह, मुझे. वाह. जो शख्स दुबई अबू धाबी कहीं घूम के आया वाह, हो, डॉक्टर साहब. जब तक अपने घर की थाप उसकी पीठ पर नहीं गिरती उसे धन्य लगता नहीं. मैं वाह, बहुत वाह, कृतज्ञ हूं वाह, आपसे. वाह, वाह. और एक गज़ल पढ़ने से पहले उसकी थोड़ी सी प्रस्तावना करना जरूरी समझता हूँ कि आदमी को दात कौन देता है. 4-5 महीने पहले की बात है, एक रेसिडेंसी में एक मीटिंग हुई थी, कल्चरल मीटिंग थी. राजेश भैया, कोठारी सर, संजू भाऊ वहाँ पे सब थे, डॉक्टर मेहत्रे सर थे. तो वहाँ पर एक भाई जी भी थे वहाँ पर आदरणीय, तो उसका समापन मेरी गज़ल से हुआ था. तो भाई जी ने सबने अप्रिशिएट किया, और सबसे अच्छी खुशी की बात मेरे लिए दूसरे दिन मुझे फ़ोन आया भाई जी का. मैं सच कह रहा हूँ, भाई जी का फ़ोन आया मुझे. अगर मैं झूठ बोलूँगा तो मेरा सिविल स्कोर खराब हो जाए, कहीं लोन न मिले मुझे. भाई जी का फ़ोन आया मुझे कि सर डॉक्टर साहब आपकी गज़ल मुझे बहुत अच्छी लगी, वो गज़ल मैं आपको सुनाऊँगा. देखिए, कोई शख्सियत अपनी छवि उसमें ढूंढती है, वो गज़ल है. भाई जी जैसी शख्सियत जिन्होंने कुमार विश्वास को यहाँ पर लाया, इतने बड़ी शख्सियत को हम जैसे लोकल फनकार का इतनी हौसला अफजाई करते हैं, तो उनका आशीर्वाद भी हम पर है. वो गज़ल आपको सुनाकर मैं रुक जाऊंगा कि देखिए कुछ कुछ शेर उसमें ऐसे है कि उनकी व्यक्तित्व को शोभा देते हो, कि बहुत छोटी बहर में हो कि न मैं थका हूँ न मैं थकूंगा, मिलेगी मंदिर वही रुकूंगा. वाह वाह. न मैं थका हूँ न मैं थकूंगा, मिलेगी मंदिर वही रुकूंगा, मेरे कदम से कदम मिलाओ मैं पीछे पीछे नहीं चलूंगा. वाह. मेरे कदम से कदम मिलाओ मैं पीछे पीछे नहीं चलूंगा. तुम्हें पता है मेरी ज़रूरत, मैं अपने मुंह से नहीं कहूँगा. वाह वाह. तुम्हें पता है मेरी ज़रूरत, मैं अपने मुंह से नहीं कहूँगा, और तुम ही करो तय कि दोगे कैसे, मैं हाथ आगे नहीं करूँगा. वाह वाह वाह. तुम ही करो तय कि दोगे कैसे, मैं हाथ आगे नहीं करूँगा. नज़र के आगे रहूँगा लेकिन तलाश करना नहीं मिलूँगा. वाह. नज़र के आगे रहूँगा लेकिन तलाश करना नहीं मिलूँगा, और मोहब्बतों का चिराग हूँ मैं, बुझा के देखो भड़क उठूँगा. वाह वाह. मोहब्बतों का चिराग हूँ मैं, बुझा के देखो भड़क उठूँगा. और आखिरी शेर इस गज़ल का कि ये हम सबका मिजाज होता है कि सुनाते रहना सुनूंगा सबकी, जो दिल कहेगा वही करूँगा. वाह वाह. सुनाते रहना सुनूंगा सबकी, जो दिल कहेगा वही करूँगा. धन्यवाद. थँक यू. खूप खूप आभार डॉक्टर साहेब. मी अधिक वेळ एकदा काही शेर आणि एक छोटीशी कविता जी मला खरोखर असं वाटते की आज ऐकवणं गरजेची आहे म्हणून तुम्हाला ऐकवतो. बऱ्याचदा गझल ऐकवण्याचा प्रसंग येतो, की ऐकवता येतात, पण त्या याच्यामध्ये काही कविता मागे राहून जातात. ती कविता तुम्हाला ऐकवणार आहे की तुमचं आमचं सगळ्यांचं जगणं आहे. तत्पूर्वी काही मतला आणि एक शेर ऐकवतो की एक घमघमता लिफाफा धाडला आहे. डॉक्टर साहेब, एक घमघमता लिफाफा धाडला आहे, मी तुला पत्रात चाफा धाडला आहे. वा 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 वा. एक घमघमता लिफाफा धाडला आहे, मी तुला पत्रात चाफा धाडला आहे. एक उचकी फक्त केवळ एक उचकी आज केवळ धाडली नाही. वा वा. एक उचकी आज केवळ धाडली नाही, आठवांचा पूर्ण ताफा धाडला आहे. आठवांचा पूर्ण ताफा धाडला आहे. एक घमघमता लिफाफा धाडला आहे. आणखी म्हटलं आणि 2-3 शेर ऐकवतो की उंच शाळेहून देवाचा कळस आहे. फार सुंदर, फार सुंदर. कळस आहे. शायनाताई, जी परिस्थिती काही गोष्टींनो कळस गाठलेला आहे, तो मी माझ्या शब्दांमध्ये ही फार सुंदर गझल आहे मित्रांनो, फार लक्षपूर्वक ऐका. फार सुंदर गझल आहे. घ्या. प्रयत्न केलेला आहे की उंच शाळेहून देवाचा कळस आहे. कळस आहे. तुम्ही जर माझ्यासोबत हा रदीप जो आहे गुणगुणलात तर मजा येईल. कळस आहे. कळस आहे, खरंच आहे. की उंच शाळेहून देवाचा कळस आहे. कळस आहे, मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे. कळस आहे. वा 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 वा. उंच शाळेहून देवाचा कळस आहे. कळस आहे, मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे. कळस आहे. एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा. वा 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 वा. एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा, सांगतो की मीच कोकणचे फणस आहे. वा 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 वा. कळस आहे. कळस आहे. कळस आहे. एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा, सांगतो की मीच कोकणचे फणस आहे. कळस आहे. आणि यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही. वा वा. यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही, रोज म्हणतो आज शेवटचा दिवस आहे. कळस आहे. वा 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 वा. यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही, रोज म्हणतो आज शेवटचा दिवस आहे. कळस आहे. आणि 3 शब्दांनी सुरू होते, निपटते 3 पानांवर. 3 शब्दांनी सुरू होते. गुंजन, 3 शब्दांनी सुरू होते, निपटते 3 पानांवर.
प्रेम सुद्धा 3 पानांचा पळस आहे, कळस आहे. वा 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 वा. सुंदर. प्रेम सुद्धा 3 पानांचा पळस आहे, कळस आहे. आणि शेवटचा शेर आहे की आज कासव झेडपी मध्ये अन ससा कॉन्व्हेंटला गेला. वा 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 वा. उंच शाळेहून देवाचा कळस आहे, कळस आहे. मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे, कळस आहे. आज कासव झेडपीला अन ससा कॉन्व्हेंटमध्ये गेला आणि जग म्हणते दरी नाही चुरस आहे, कळस आहे. वा 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 वा. उंच शाळेहून देवाचा कळस आहे, कळस आहे. मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे, कळस आहे. एक 3 कडव्यांचीच कविता ऐकवतो आणि थांबतो. आपलं जगणं इतकं आता भयंकर झालेलं आहे. माझ्या कवितेवर नितांत प्रेम करणारे माझ्या शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गजानन जाधव सर प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. अनेक लोकांना, अनेक कवींना आणून बोलवतात. पण सर, मी तुमच्या हाताकडून शिकलो आणि पुढे आलो आणि आमचं सगळ्यांचं आयुष्य काय झालेलं आहे हे आयुष्य मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. 3 कडवे ऐकवतो आणि आपण थांबूया. की आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. वा वा. आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. वा वा वा. आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. नाटकं हसत हसत केली पण कधी रडलो नाही हे खरं. नाटकं हसत हसत केली पण कधी रडलो नाही हे खरं. आज रडूनही हसण्याचं नाटक करतोय हेही तितकंच खरं. कारण खऱ्या खऱ्या जगण्याने आता खोटं खोटं हसणं शिकवलं. वा वा वा. पण मला कळत नाही आता कुठाय तो फळा ज्याने गमावणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. ती लगोरी लपंडाव आता फक्त फोटो उघडून पाहतो. ती लगोरी लपंडाव आता फक्त फोटो उघडून पाहतो. खेळावं वाटलंच कधी तर स्वतःच्या भावनांची खेळून पाहतो. कारण खऱ्या खऱ्या जीवनाने आता खोटं खोटं हसणं शिकवलं. पण मला कळत नाही आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. वा वा. तुझ्या हाताची चव नाही आई इथलं काहीही चाखून. तुझ्या हाताची चव नाही आई इथलं काहीही चाखून. जी पोळी मला द्यायचीस तू गुळामध्ये माखून. कारण हितभर पोटाने आता हातभर मागणं शिकवलं. वा 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 वा. पण मला कळत नाही आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. मित्रांनो, जेव्हा माय मागे धावते तोपर्यंतच आयुष्य सुंदर आहे. कोठारे साहेब, जोपर्यंत माय आपल्या मागे धावते तोपर्यंत आयुष्य सुंदर आहे. एकदा EMI धावायला लागल्यानंतर फार कठीण आहे डॉक्टर साहेब. वा 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 वा. म्हणून ही कविता तुम्हाला ऐकवतो आहे की तेव्हा मनाला जास्त लागत नव्हतं. तेव्हा पोट भरत होतं कारण मनाला जास्त लागत नव्हतं. आज कितीनेही कितीला गुणलं तरी आमचं भागत नव्हतं. वा वा. कारण हितभर पोटाने आता खरोखर हातभर आणि जगभर मागणं शिकवलं. पण मला कळत नाही आता कुठाय तो फळा ज्याने गम भणं शिकवलं. आणि कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. कुठाय त्या बाई ज्याने चेंडू दांडू आणि पावसाचं गाणं शिकवलं. खूप खूप आभार मित्र. कधी विणेतून आलो, कधी टाळातून आलो. तुकोबाच्या व्यथा घेऊन तळागाळातून आलो. विठोबा संपली वारी निघू कारे घरी आता. तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातून आलो. तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातून आलो. आज मी मुलाबाळातून माझे मुलं बाळं जरी सोबत घेऊन आलो असलो तरी तुम्ही सगळे मुलाबाळातून आलेले आहात. त्याची सुद्धा काळजी घेणं माझं गरजेचं आहे. आपण समारोपाकडे येऊ द्या. मला असं वाटते की बऱ्याच वेळा बुलढाण्यात येण्याचा आणि बोलण्याचा प्रसंग माझ्यासमोर येतो. पण माझी एक गोष्टीमध्ये फार काळजी मी घेत असतो. ती काळजी अशी असते की मी प्रत्येक वेळी हे रसिक जसे मला नवा कान घेऊन ऐकतात तसा मी सुद्धा व्यक्त होताना प्रत्येक वेळी त्यांना नवा वाटलो पाहिजे. मला माहीत नाही की मी आज तुम्हाला किती नवा वाटलो, परंतु हे सगळे नवे लोक आपल्यासोबत होते. यांना आपण ऐकलं. माझ्यासारख्याच एक म्हणजे असं आहे की दर्दी लोकांनी जुनीच दारू पुन्हा 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 वाटलं तेव्हा एका घाकणामध्ये घ्यावी आणि प्यावी आणि मजा घ्यावी, तसं मी तुमच्यासमोर आलेलो आहे. तर या सुंदर मैफिलीचा समारोप आवेद भाईंच्या सुंदर गझलेने आपण करूया एकदा जोरदार टाळ्यांमध्ये. आज जर खरोखर आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला नवे वाटलं असेल तर जोरदार टाळ्याचं आपण अनुमोदन दिलं आहे. मी आवेद भाईंना विनंती करतो की एक सुंदर गझल आहे की उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. गेल्या जूनमध्ये या 3 संस्थांच्या वतीने शब्दाखातर हा कार्यक्रम झाला होता. यावेळेस गझल गुंजन झाला. पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन असेल. म्हणून उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे आहे. आपण या आयुष्यात पुढे जावत राहावं अशी आशा घेऊन, अशी दिशा घेऊन आपण या मैफिलीचा समारोप करणार आहोत. आबिद भाईंना विनंती करतो की गझल सादर करून आपण थांबूया. इर्शाद ती आओ लग जाओ. आणि सुना काही शेर ऐकवा आणि त्या समारोप करा. ती गझल घ्या. 3 शेर घ्या वाटत गे. हां, इथं येऊन खूप प्रेम मिळालं. मी जेव्हा इथं आलो निकम सरांच्या घरी चांगला पाहुणचार झाला.
खूप प्रेम मिळालं, तुमची दाद मिळाली. ही दाद माझी कमाई आहे. माझ्या घरी, माझ्या गावी मी ही तुमची दाद घेऊन जाणार आहे. वा 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 वा. समारोपाची ही गझल हिंदीची गझल आहे. 2-3 शेर ऐकवतो. इर्शाद. आओ लग जाओ अब तुम गले दोस्तों, आओ लग जाओ अब तुम गले दोस्तों, दो इजाजत हमें, हम चले वा वा दोस्तों. वा वा. वा 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 वा. दो इजाजत हमें, हम चले दोस्त. वा 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 वा. बहुत खूप. दिल ही दिल में हमें याद करना कभी, वा वा वा. दिल ही दिल में हमें याद करना कभी, वाह. तुमको फुर्सत कभी गर मिले दोस्त. वाह 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 वाह. बहुत खूप. बहुत खूप. दो इजाजत हमें, हम चले दोस्त. वाह वाह. वा वा. हम बिछड़ हम जुदा हो रहे, आज तो क्या हुआ. वाह वाह. क्या बात है, क्या बात. हम जुदा हो रहे, आज तो क्या हुआ. हम जुदा हो रहे, आज तो क्या हुआ. वाह. साथ कुछ तो कदम हम चले वाह 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 वा 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 वा. वाह वाह. जिंदाबाद आवेश भाई. वाह वाह. साथ कुछ तो कदम हम चले दोस्तों. ये 2 लाइनें जिम्मेदार लोगों को सौंप रहा हूँ. वाह. आप सब जिम्मेदार हो. 2 लाइनें आप सबको सौंप रहा हूँ. साथ कुछ तो कदम हम चले दोस्तों, साथ कुछ तो कदम हम चले दोस्तों. तन्हा जा कर भी तुम क्या करोगे वहाँ, वा वा. तन्हा जा कर भी तुम क्या करोगे वहाँ. साथ लेकर चलो तो चलो. काफिले दो. वाह वाह वाह. बहुत खूप. साथ लेकर बहुत खूब. चलो काफिले दोस्तों. आखिरी 2 लाइनें. वाह. स्वागत है. साथ लेकर चलो काफिले दोस्त. हम बिछड़ तो रहे हैं मगर गम नहीं, हम बिछड़ तो रहे हैं मगर गम नहीं. ये बड़ी बात है, हम मिले दोस्तों. वा 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 वा. ये बड़ी बात है, हम मिले दोस्त. वाह वाह वाह. उद्देश्य पावलांचा. उद्देश पावलांची दोन एक दोन एक मधला शेर. एक. बिलकुल. एक मधला एक शेर. हा, बस शेवटचे 4 ओळी. बस. उद्देश पावलांचा. हे तुमचं आबेद भाईंना विनंती करेल की हे तुमचं आमचं जगणं आबेद भाई प्रत्येक गजलेतून मांडत आलात. तुम्ही जर याची समरथ झालात आणि एखादी ओढ जर एखादा मतला एखादा मिसरा जर तुम्ही आबेद भाई सोबत गुणगुणलात तर मजा येईल. तुम्ही आपण समारोहाकडे आलेलो आहोत. बशीर बद्र साहेबांच्या शेरांनी मी या मैफिलीत सुरुवात केली होती आणि आपण समारोह सुद्धा बशीर बद्र साहेबांच्या एका गजलेने करणार आहोत. एका मिसऱ्याने मी तुम्हाला सांगतो की उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. आयुष्याची संध्याकाळ कधी होईल सांगता येत नाही, पण ही आपल्या नशिबामध्ये आजची संध्याकाळ आली आहे, ती सुंदर झाली पाहिजे. आपल्याला विनंती करतो की आपलं जगणं आपलं भोगणं आबेद भाई आपल्या गजलेतून मांडत आहे. आपण जर एक मिसरा आबेद भाई सोबत गुणगुणलात तर या मैफिलीमध्ये मजा येईल. इर्शाद इर्शाद आवेश भाई. इर्शाद आबेद भाई. उद्देश पावलांना ही गझल पूर्ण घ्या असं सरांचं म्हणणं आहे. घ्या ना, घ्या ना. इर्शाद. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. वा वा. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे. वा 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 वा.
हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे. थांबायचे बहाणे. वा 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 वा. एक प्रेमाचा शेर. परतून जीवनाने मज पाहिलेच नाही. वा वा वा, वा. वा वा विसरायच खूप आहे. परतून जीवनाने मज पाहिलेच नाही. इतके महाग पडले माझे तिला पाहणे. वा 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 जिंदाबाद जिंदाबाद. इतके महाग पडले माझे तिला पाहणे. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. वा बेदबाई वा वा वा. हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. वा वा, काय क्या- विसराय. क्या वा, बात है, वा, क्या वा. बात है, क्या हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. वा. हृदयात तीर माझ्या पाठी मधून आला. अनघाव शोधती ते छातीवरी शहाणे. वा 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 वा. वा वा वा. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. शेवटच्या दोन वेळी. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. वा 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 वा. विसराय खूप आहे विसराय खूप आहे. माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे. जग झिंगणार आता माझ्या मनाप्रमाणे. वा 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 वा. उद्देश पावलांचा. ही ओळ आपण म्हणू सर्व. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. वा वा. हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे. वा वा वा. थांबायचे बहाणे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.